हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे शेतकरी शेतमजूर हक्क यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू उपस्थित होते। या हक्क यात्रेमध्ये दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आणि सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पास विरोध या विषयावर बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। माझ्या शेतकऱ्याला तुम्ही काय मराठा दारावर सोडणार नाही। एका इकडे नैसर्गिक आपत्तीने शेतकरी मरतो आहे, चौफेर आम्ही पाहतोय कुठलाही पंचनामे नाही, काही नाही, कुठली मदत नाही, त्याबाबत कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय अजूनपर्यंत काढलेला नाही। आणि मग असा वाऱ्यावर सोडून चालणार नाही। आम्ही सांगितलं का सोयाबीनचं खरेदी केंद्र, कारण आत्ता पहिल्यांदा आमचं सोयाबीन हाती येतं, दिवाळीच्या आत ते हाती येईल। दिवाळीच्या आत किती केंद्र सुरू करणार, प्रत्येक जिल्ह्यात किती सोयाबीन खरेदी करणार आहे त्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं नाही, तर प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री आणि कलेक्टरच्या घरावर आम्ही सोयाबीनचं पुकार घेऊन जाऊ। आम्ही ते सगळा बंदोबस्त करू। आणि कर्जमुक्तीच्या बाबतीत ना हमी भाव, पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGS मधून याच्यासाठी 28 तारखेला नागपूरला, बुट्टेबुरीला लाखो शेतकरी एकत्र होऊन आंदोलन करणार। सहस्त्रकुंडाच्या बाबतीत मी मगा बोललो का तुम्ही एवढी जर नद अशी सवान असेल, तुम्ही नद पाहिली असेल, ते आत्ताच आम्ही पाहतो शेतीला टेकलेली आहे आणि त्याचं थोडं जरी पाणी आलं तर त्या आजूबाजूनं किमान 1-1 किलोमीटरचा त्याचा परिणाम त्याच्यावर होतं। त्या बाबतीत सगळ्या गोष्टी एकतर काय आहे, कायदा काय आहे, 2013चा कायदा असा म्हणतं, पुनर्वसन भूसंपादन पुनर्वसन कायदा असा म्हणतं का 70% सहमतीशिवाय कुठलाही सार्वजनिक प्रकल्प तुम्हाला सुरू करता येणार। मग त्याचं तुम्ही निकष पाळणार का नाही पाळणार, या सगळ्या संदर्भात कसा प्रकल्प होणार आहे, किती पाणी थांबणार आहे, त्याचं काय खोलीकरण करणार का नदीचं, या सगळ्या संदर्भात तुम्ही स्पष्टीकरण द्यायला पाहिजे, माहिती द्यायला पाहिजे। आणि हे जर देत नसेल आणि जर प्रकल्प सुरू केला तर त्या प्रकल्पातलं जमीन तर सोडा, फळाय उचलू देणार नाही आम्ही।